श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओची सुरुवात स्वामी समर्थांच्या दर्शनाने. सगळ्यांना स्वामीमय शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. हा आहे ना कालचा व्हिडिओ आहे. ते माझे भाऊ आणि वहिनी ते आलेले होते यांचा सत्कार करायला. हे बघा पोरं कसे खेळत आहे आता झोक्यावर बसून. हे बघा पुढे सत्कार करताय. हे बघा इकडे विष्णूला टिफिन बनवते. मसाला पाव बनवायचा आहे, त्याच्यामुळे इकडे हा मसाला तयार करून घेतलेला आहे. असं बटाट्याचे मसाले वगैरे टाकून. हे बघा अशा प्रकारे शेकून घेतले. झाला टिफिन तयार. सोमवार आहे ना, आज दुसरा सोमवार आहे. असा अभिषेक करून घेणार आहे. इथं पहिले पंचामृताने करून घेणार आहे, नंतर पाण्याने करणार आहे. रुद्रचे अध्याय वाचणार आहे ना, तेव्हा इथं करणार आहे. मी अशा प्रकारे पूजा मांडून घेतलेली मी. इथं बेलपत्र, इथं अभिषेक झाल्यावर इथं ही पिंड ठेवणार आहे महादेवाची. हे बघा इकडे कापूर, तूप, आरती वगैरे सगळी लावून घेतलेली. बाकीच्या देवांचं सगळं पूजा वगैरे झालेली सकाळी. आता मी ना पूजा करून घेते, अभिषेक वगैरे करून घेते आणि मग पुढे दाखवते तुम्हाला. अशा प्रकारे अभिषेक करून घेते मी. हे चांदीचं बेलपत्र आहे माझं. हे बघा अशा प्रकारे पूजा करून घेतलेली मी. आता पूजा वगैरे झाली ना, इथं आरती करून घेते. गणपतीची आरती, भोलेनाथची आरती वगैरे करून घेते. इकडे कापूर लावून घेतला, धूप वगैरे अगरबत्ती लावलेली. आणि इकडे कहाणी वाचायला बसली. त्याच्यानंतर मग सोमवारची शिवामूठची कहाणी ती वाचून घेतली. त्याच्यानंतर मग मी मंदिरात गेली होती. बघा भोलेनाथचं दर्शन. आज आहे ना आपण वरण चिकल्या करणार आहे. ते काही नाही, सगळेजण करतात, मी फक्त रेसिपी करणारे, फक्त करते ते दाखवते. हे बघा इथं वरण शिजून मिक्सर मध्ये काढून घेतलेलं आहे आणि इकडे गरम पाणी ठेवलेलं आहे. ते गरम पाणी काढून घेते मी आता. इकडे वरण टाकून घेते. मिक्सर मध्ये काढून घेतलं तर चांगलं प्लेन होऊन जातं ना. जेवढं पाणी लागलं तेवढं पाणी टाकणार. फोडणीच्या पण करतात, पण मी ना साध्याच करणार आहे. आणि आज आहे ना वरण भात करायचा होता, पण आज एकादशी, आज पण भात करत नाही ना, त्याच्यामुळे वरण चिकल्या करणार. इकडे ना त्या चिकटायला नको पाहिजे म्हणून ना तूप टाकून घेणार आहे. चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे. जरा वरण चांगलं उकळून दिलेलं आहे आणि इकडे ना अशा लाटून घेतलेल्या आहेत. वरण चिकल्या म्हणतात, पाटोळ्या म्हणतात. छोट्या छोट्या जे लाटून घेतलेल्या आहे. आता आहे ना या वरण मध्ये टाकून घेणार. हे बघा झाल्या आपल्या वरण चिकल्या तयार.
गरम गरम तूप टाकून खाऊ शकतो. वरण चिकल्या केल्या ना त्याच्यावर मसाले पापड बनवणार आहे. त्याच्यासाठी बघा ही इकडे पापड घेतलेले, इकडे 3-4 पापड घेतलेले, इकडे कांदे बारीक करून घेतलेले आणि टमाटा आहे ना त्याच्या बिया काढून घेतलेले आहे आणि मग कट केलेला आहे. इकडे कोथिंबीर घेतलेला आहे, मीठ, चटणी आणि मॅगी मसाला आणि अजून वरण चाट मसाला टाकायचा आहे. आणि इकडे ना तेल गरम ठेवलेलं आहे पापड तळण्यासाठी. पापड तळताना आहे ना असा एकदम सरळच्या सरळ तळायचं त्याला. हे बघा हे चटणी मीठ आहे ना असं टाकून घ्यायचं. त्याच्यावर कांदे, टमाटे, शेव पण टाकून घ्यायची. आपल्याला जी आवडेल ती शेव टाकायची. चाट मसाला झाले आपले मसाले पापड तयार. हे बघा तयार झाले आपले वरण चिकल्या आणि मसाले पापड. चला मग आजचा व्हिडिओ इथंच संपवते. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.